नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला तर मंडळी, आज आपण सगळ्यात सोपी बनणारी अशी नूडल्स बनवूया, ते पण घरच्या साहित्यात। तर त्यासाठी मी इथे घेतली आहे पत्तागोबी, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि थोडेसे आपल्या लसणाच्या पाकळ्या कापून घ्यायच्या आहे। तर इथे मी नूडल्स घेतली आहे आणि नूडल्सचा मसाला सुद्धा घेतलेला आहे। तर इथे बघू शकता मंडळी, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस आणि टोमॅटो सॉस, हे आपल्याला रेड चिली सॉस, हे आपल्याला सॉसेस घ्यायचे आहे। आणि व्हिनेगर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, नाही टाकला तरी चालेल। तर आता आपल्याला पटकनच कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये पाणी टाकून आपल्याला मीठ आणि तेल टाकून आपल्याला असं छान असं नूडल्सला बॉईल करायचं आहे। तर मंडळी, तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि छोटीशी अशी मस्त कमेंटसुद्धा करा। आणि चला आता आपण पटकन याला पाण्याला बॉईल आल्यानंतर आपण आता नूडल्स टाकून घेऊया। खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे मंडळी, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जास्त सामानसुद्धा मी वापरलेलं नाही आहे, इथे खूप कमी सामानात वापरलेलं आहे। आणि जे हे सॉसेसचे पाकिट आहे हे तुम्हाला 20 ते 25 रुपयाला इझिली कोणत्या पण शॉपमध्ये मिळून जाणार। आणि व्हिनेगर नसलं तरीसुद्धा तुमची जे नूडल्स आहे ते खूप अशी चविष्ट बनणार। तर इथे बघू शकता तुम्ही, छान असं पाण्यात आता मी याला नूडल्सला बॉईल होऊ देत आहे। पूर्ण 100% आपल्याला बॉईल नाही होऊ द्यायचं आहे, 90% तुम्ही बॉईल होऊ द्या आणि 10% तसंच काढून घ्या। तर बघा इथे थोडंसं बॉईल झाल्यानंतर मी आता पटकन एका प्लेटमध्ये नूडल्सला काढून घेत आहे, कारण की जास्त शिजवणार तुम्ही तर पूर्ण चिकट बनणार आणि छान लागणार नाही। त्यामुळे आता मी पटकनच इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता 2 माप तेल टाकून घ्यायचं, आपल्या नूडल्सच्या प्रमाणे आपल्याला तेल टाकायचं आहे। जर जास्त बनवत असाल तर जास्त टाका थोडं, मी इथे थोडेसेच नूडल्स बनवत आहे त्यामुळे मी फक्त 2च माप तेल टाकलं। तर आता आपल्याला इथं जिरं मोहरी कशाचाही यूज करायचा नाही आहे, आपल्याला फक्त आता ज्या लसणाच्या पाकळ्या आपण बारीक बारीक कापून घेतलेल्या होत्या त्या छान अशा लालसर आपल्याला तेलात होऊ द्यायच्या आहे। तर बघा तुम्ही, आता मस्त आपल्या लालसर झाल्यानंतर आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आहे। तर इथे मी हिरवी मिरचीसुद्धा टाकली आणि हिरवी मिरचीला पण छान असं होऊ देणार। आणि त्यानंतर मी ॲड करणार तेलामध्ये शिमला मिरचीला, कारण की तुम्ही जर तसं झाकण ठेवून शिजवणार तर ते टेस्ट जे आहे ते छान येणार नाही आणि छान लागणार नाही। त्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी शिमला मिरचीला होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पत्तागोबी टाकायची आहे। आणि पत्तागोबी टाकल्यानंतर पण तुम्ही जास्त वेळ शिजू देऊ नका, कारण की जास्त शिजली तर चविष्ट नाही लागत, थोडीशी म्हणजे वेगळीच लागते। तर त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे। तर इथे मी या स्टेपवर मी इथे मीठ ॲड करून घेत आहे। तर नूडल्समध्ये मी आधीच मीठ टाकलं होतं बॉईल करायच्या वेळेस, त्यामुळे इथे मी थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे। आता आपल्याला सॉसेस टाकायचे आहे, तर त्यासाठी मी इथे रेड चिली सॉस इथे टाकून घेत आहे। मी असं कोणतंही माप वापरलेलं नाही आहे, मी नूडल्सच्या प्रमाणेच इथे टाकत आहे। ग्रीन चिली सॉससुद्धा आता टाकून घेत आहे आणि त्यानंतर लास्टमध्ये मी टाकणार सोया सॉस। तर बघा मंडळी, सोया सॉस आपल्याला थोडासा जास्त टाकायचा आहे, कारण की नूडल्सचा जो कलर आहे तो खूप छान येतो सोया सॉसनी, म्हणून त्यामुळे थोडंसं जास्त टाका। आणि व्हिनेगर जे आहे ते खूप असं कमी प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे एक झाकण मी इथे टाकून घेतलेलं आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बिलकुल स्किप करा, काहीच प्रॉब्लेम नाही, खूप छान तशी पण बनू शकते। तर आता तुम्ही इथे बघा, एक नूडल्सचं पाकिट होतं माझ्याकडे, ते सुद्धा मी ते टाकून घेत आहे। 1 ते 1.5 चम्मच इथे मी नूडल्सचं पावडरसुद्धा टाकलेलं आहे। आता जे आपण बॉईल केलेले नूडल्स होते ते आपल्याला छान इथे मस्त असे हलक्या हाताने असे टाकून घ्यायचे आहे। बघा तुम्ही किती मोकळे बनलेले आहे, कुठे पण असं चिपकलेलं नाही आहे नूडल्स। तर त्यामुळे तुम्ही हे प्रोसेस फॉलो करणार तर नक्की तुमची नूडल्ससुद्धा अशाच प्रकारे होणार। तर नक्की सबस्क्राईब करा मंडळी आणि चुटकीला सपोर्ट करा। तर बघू शकता आपली नूडल्स अशी छान अशी बनून तयार झालेली आहे। आता आपल्याला पटकन असं प्लेटमध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर आपण व्हिडिओ खतम झाल्यानंतर आपण आपली नूडल्स खाऊन घेऊया। तर बघू शकता मी इथे एका प्लेटमध्ये एका वाटीत सॉस काढून घेतलेला आहे आणि आता मी इथे नूडल्स टाकून घेणार। तर तुम्ही बघू शकता मंडळी, हॉटेलमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला माहीत नसते कोणतं तेल यूज करतात आणि कशा प्रकारे। तर बघा तुम्ही इथे आपली नूडल्स बनून बिलकुल तयार झालेली आहे। आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, काळजी घ्या मंडळी आणि व्हिडिओ पाहत राहा आणि रेसिपी बनवत राहा। माझ्या रेसिपी गावरान असतात तर नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।